आज आपल्यातून एक दिलखुलास नेतृत्व हरपलंय ह्याचं आपल्याला एक पॉईंटचा पण विश्वास सध्या बसत नाही. आपले दादा जे आज विमान अपघातात जे त्यांचा दुर्दैवी अपघात झालाय ना, त्याच्यामध्ये एक पॉईंटचा सध्या विश्वास बसत नाही. भावांनो, आजपर्यंत दादांनी जे कामं केली, तडकी फडक निर्णय घेतला. कुठल्या कामाचा त्यांनी भीड कधी बघितली नाही, त्यांनी लहान कधी म्हणलं नाही, मोठं कधी म्हणलं नाही. कधी असं त्यांनी समजून कधीच असं बारक्याला आणि मोठ्याला वेगळा निर्णय कधीही चुकून पण दिला नाही. मला एकच सांगायचं की जी आज जी पोकळी निर्माण झाली ही आयुष्यात न भरणारी आहे. दादा, हे तुमचं जे जाणं एवढं वाईट जनतेला भावलंय, अजून पण असा विश्वास नाही त्यांचा की आपले दादा आपल्यातून गेलेत म्हणून. असं समजून पण याय नाही आम्हाला. आम्ही ड्रायव्हर आहे तर आम्हाला सध्या याय नाही एका पॉईंटचं सध्या की दादा आपल्यातून गेलेत म्हणून. कारण आम्हाला माहिती दादांचा निर्णय कुठल्या पद्धतीने होता आणि कुठल्या काय होता. दादांनी जर एकदा शब्द टाकला तर त्या शब्दाचं डायरेक्ट कामच व्हायचं, कुठलं कधी असं अडकलं नाही. तर दादांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली. दादांच्या दुःखात आका महाराष्ट्र नाही तर आका देश सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली दादा. आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही तुम्हाला कधीच.